पण ह्या वेळेला तुझ्याबद्दल तुलाच ऐकू आलेले रुमर्स कुठले होते जे तुला फनी वाटतात आता असं विचार? मला त्याच वेळेला ऐकू आलेले रुमर्स की हिची खूप नाटकं आहेत, हिचे खूप डिमांड्स आहेत. आणि आमच्या त्या शो मध्ये माझे जे डॅडी दाखवले ते गिरीश ओक दाखवलेत. ही इज अ व्हेरी सिनियर ऍक्टर. सो हिचे तर गिरीश ओकांहून पण जास्त डिमांड्स आहेत. मग तू काय बोलशील आता त्यांना? मी हसले. पहिली गोष्ट, गिरीश ओक ते कुठे, मी कुठे. दुसरी गोष्ट की बरं, गिरीश ओकांना कुठला तरी एकदम एक वेगळ्या सेटवरती घेऊन गेलेत की आपल्याला इथे काहीतरी कुठेतरी कानाकोपऱ्यात शूट करायचंय, आणि जर त्यांना बाथरूमला जायचं असेल तर ते निसर्गाच्या सानिध्यात जाऊन उभे राहून करू शकतात. मी करू नाही. मग आता करा ना कम्पेअर. सिंपल आहे. कंपॅरिझन होतं. सिंपल आहे. गिरीश ओकांहून पण हिचे जास्त डिमांड्स आहेत. म्हणजे वा वा वा. म्हणजे तेव्हा फार मला गंमत वाटलेली. मी या गोष्टींचा जास्त स्ट्रेस नाहीये. पण आता जर तुला काही बोलायचं असेल तर काय बोलशील? मी तेच म्हणेन की ते जाऊ शकतात, मी जाऊ शकते का, की मी पण करू त्यांच्यासारखं. हालाकी असं काही नाही, म्हणजे त्यांना सांगितलं नाही सांगितलंय मला माहित नाही, पण जेव्हा माझ्या हे कानावर आलं तर तेव्हा तर माझं असंच होतं की प्रोडक्शन आपल्याला काही विचारतं, कधी कधी काहीही विचारतं की तू हे करशील का, तू आज ते करशील का. तर माझं एकच असतं की सिनियर ऍक्टरला तुम्ही हे विचारू शकता का, तर काय म्हणून मी करायला पाहिजे. तर हे रुमर मी ऐकलं होतं. आता ते रुमर आहे बघ, कुठलंही रुमर असतं ते कुठेतरी 1% तरी कुठेतरी काहीतरी ठिणगी पडलेली असते. जसं मी तुला मी सांगितलं की मॉडेलिंग क्षेत्रात जेव्हा मी होते तर तेव्हा रुमर्स काय होते की लेट येते, अच्छा ही काय काय कुछ तो दाल में काला आहे. हे तसंच आहे की जर मी काहीतरी विचारते की अरे जरा मला फॅन मिळेल का, अच्छा आता तर हिला तर फॅन हवाय, अरे मी एसी नाही मागितला, मी फॅन मागितलाय, फक्त टेबल फॅन मागितलाय. तर ते मग ते वाढवून चाढवून त्या गोष्टी सांगतात. आणि त्यामुळे तुला पण खूप त्रास होतो. खूप त्रास होतो. पण माझा एक मंत्र आहे, लिव्ह इट, फॉरगिव्ह, सोड ना. हे तू सोड किती वेळा केलं असशील? अरे रोज मी करते. मी खरं सांगू ना श्रावणी, मी रोज करते, नाहीतर मी जगूच शकत नाही. ओके. मी एक तर पहिली गोष्ट, मी कोणाच्या अद्दात मध्यात नसते. दुसरी गोष्ट, आय एम व्हेरी हेल्पफुल. तू जर मला सांगशील ऑफलाईन की मला ही मदत कर, मी इतकी मदत करून देईन. इनफॅक्ट माझं सगळ्यात काय म्हणतात एक पीसफुल गोष्ट म्हणजे मला प्राण्यांना मदत करायला खूप आवडते. की म्हणजे प्राण्यांना काहीतरी खाऊ घातलं किंवा कुठल्या NGOजना मी मदत केली किंवा असं. दरवेळेला जेव्हा कधी मी काही काम केलं आणि त्याचं मानधन जेव्हा येतं तर 10% मी स्पेशली प्राण्यांसाठी बाजूला काढून ठेवते. का तर मी त्यांच्यासाठी काहीतरी करेन किंवा कुठल्या NGOला मदत करेन. त्याचा मी कधीच शो ऑफ किंवा कधीच ऍडव्हर्टाईज केलेलं नाही. सो तर अशी आहे मी.